1 लाख कर्मचारी 5 महिने आणि जॉब बद्दलची एकच भीती. ती म्हणजे अशी की पुढचा नंबर माझा तर नाही ना. मंडळी, विचार करा, तुम्ही रोजच्या सारखे सकाळी ऑफिसला जाता किंवा वर्क फ्रॉम होम म्हणून लॅपटॉप सुरू करता आणि अचानक तुमच्या स्क्रीनवर एक मेल दिसू लागतो. त्यात लिहिलेलं असतं, यू आर फायर्ड. हे ऐकायला जितकं भयानक वाटतंय तितकंच हे गेल्या 5 महिन्यात 1 लाख लोकांच्या बाबतीत प्रत्यक्षात घडलंय. जागतिक पातळीवर सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये मोठं संकट पाहायला मिळतंय. गेल्या 5 महिन्यात लाखो कर्मचाऱ्यांचे पगार, स्वप्न आणि भविष्य टांगणीला लागले. पण मंडळी, अचानक ही कामगार कपातीची लाट का आली? कोणत्या कंपन्यांनी सर्वाधिक लोकांचे रोजगार हिरावले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वादळात तुमची नोकरी सुरक्षित आहे का? हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, फेसबुकची मूळ कंपनी मेटा, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सिस्को आणि इतर अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात लागू केली आहे. बड्या कंपन्यांपासून ते अगदी छोट्या स्टार्टअप्स पर्यंत अनेक ठिकाणी पिंक स्लिप म्हणजेच नोकरीवरून काढल्याचे मेसेज पडले, ज्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. सर्वात आधी आपण आकडेवारीवरून समजून घेऊया की ही परिस्थिती किती गंभीर आहे. layoffs.fyi नावाच्या एका ट्रॅकिंग वेबसाईटनं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 5 महिन्यात शेकडो टेक कंपन्यांनी मिळून 1 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. महत्वाचं म्हणजे हा आकडा फक्त मोठ्या आणि नोंदणीकृत कंपन्यांचा आहे. अनेक छोट्या कंपन्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची आकडेवारी यामध्ये नाही. जर ती जोडली तर हा आकडा अजून मोठा होईल. मंडळी, यांचे चटके भारताच्या सिलिकॉन व्हॅलीला म्हणजेच बंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि मुंबई सारख्या शहरांमधील IT पार्क्सना सुद्धा बसत आहेत. ही कपात अचानक वाढण्यामागची कारणं जाणून घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. पहिलं कारण म्हणजे AI आणि ऑटोमेशनचा वाढता वापर. AI, चॅट जीपीटी, मिड जर्नी किंवा गुगलच्या जेमिनी सारख्या AI टूल्समुळे जे काम करण्यासाठी आधी 10 माणसांची गरज लागायची, ते काम आता अवघे 2 माणसं करू शकतात. कंपन्या आता कॉस्ट कटिंग करण्यासाठी आणि स्वतःला AI रेडी करण्यासाठी जुन्या कर्मचाऱ्यांना काढून AI तंत्रज्ञानावर जास्त गुंतवणूक करत आहेत. दुसरं कारण म्हणजे कोरोना काळातील ओव्हर हायरिंग. 2020 ते 2022 या कोरोनाच्या काळात जगभर लॉकडाऊन होतं. लोक घरात बसून काम करत होते, ऑनलाईन शॉपिंग करत होते. त्यामुळं IT कंपन्यांचा व्यवसाय प्रचंड वाढला. त्या काळात या कंपन्यांनी विचार न करता हजारो लोकांना भरमसाठ पगार देत कामावर ठेवून घेतलं. आता जेव्हा परिस्थिती नॉर्मल झाली तेव्हा कंपन्यांना जाणवतंय की त्यांच्याकडे एक्सेस स्टाफ आहे. तिसरं कारण आहे जागतिक मंदी आणि महागाई. अमेरिका आणि युरोपमधील बँकांचे वाढलेले व्याजदर, रशिया, युक्रेन आणि इस्रायल हमास युद्धांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आलाय. आता पाश्चिमात्य देश म्हणजेच वेस्टर्न कंट्रीजना अनेक मोठे क्लायंट्स नवीन IT प्रोजेक्ट द्यायला घाबरत आहेत किंवा बजेट कमी करत आहेत. प्रोजेक्ट्स कमी झाल्यामुळं कंपन्यांना कर्मचारी कपात करावी लागत आहे. त्यासोबत आणखी एक कारण म्हणजे गुंतवणुकीची चणचण. स्टार्टअप्सच्या भाषेत सांगायचं झाल्यास सध्या फंडिंग विंटर सुरू आहे. नवीन कंपन्यांना किंवा स्टार्टअप्सना बाजारातून व्हेंचर कॅपिटलिस्ट कडून सहज निधी मिळत नाहीये. पैसे टिकवून ठेवण्यासाठी या कंपन्यांसमोर कर्मचाऱ्यांचे पगार कमी करणे किंवा थेट कपात करणे हाच एकमेव पर्याय उरलाय. मंडळी, आता जाणून घेऊया कोणत्या कंपन्यांनी सर्वाधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. यात मेटा, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, कॉइनबेस, फ्रेशवर्क्स आणि सिस्को यांसारख्या कंपन्यांनी 2026 मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. काही कंपन्यांनी एकाच वेळी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. अनेक ठिकाणी जुनी पदे रद्द करून त्यांच्या जागी AI संबंधित नवीन पदे तयार करण्यात आली आहे. आता सर्वात चिंतेचा प्रश्न म्हणजे AI या नोकर कपातीला कितपत जबाबदार आहे. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये नोकर कपातीचे सर्वात मोठे कारण म्हणून AI चा उल्लेख केला जातोय. अनेक कंपन्यांचा हा दावाही आहे की AI त्यांना कामे अधिक वेगानं आणि कमी खर्चात करण्यास मदत करू शकते. पण काही तज्ञांचं मत आहे की प्रत्येक कर्मचारी कपातीसाठी केवळ AI ला दोष देणं चुकीचं आहे. अनेक प्रकरणांमध्ये कंपन्या पुनर्रचना आणि खर्च नियंत्रित करण्यासाठी सुद्धा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. आता सर्वात महत्त्वाचा आणि काळजी वाढवणारा प्रश्न, भविष्यात काय होणार? ही मंदी कधी संपणार? तज्ञांच्या मते येणारे काही महिने अजूनही आव्हानात्मक असणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की IT क्षेत्रच धोक्यात आहे. तज्ञांच्या मते AI पूर्णपणे मानवी कर्मचाऱ्यांची जागा घेऊ शकत नाही. काम करण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता AI मध्ये आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात AI सोबत काम करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात काय बदल होऊ शकतात किंवा त्यांचा कसा फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो तेही जाणून घेऊयात.
भविष्यात तुमच्या स्किल्स मॅटर करतील. जे कर्मचारी नवनवीन स्किल्स शिकतील किंवा ज्यांना AI, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी आणि क्लाउड कम्प्युटिंग येतं, त्यांना कंपन्या पायघड्या घालून नोकरी देतील. तज्ज्ञांच्या मते भविष्यात हायब्रिड वर्क आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरील कामाची पद्धतही वाढेल. फुल टाइम कर्मचारी ठेवण्याऐवजी फ्रीलान्सर्स किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करून घेण्याला प्राधान्य देतील, जेणेकरून त्यांना ऑफिसचा खर्च आणि इतर बेनिफिट्स द्यावे लागणार नाहीत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाश्चात्य कंपन्या खर्च कमी करण्यासाठी भारतातील IT कंपन्यांना, उदाहरणार्थ TCS, इन्फोसिस, विप्रो यांना कमी खर्चात कामे आउटसोर्स करू शकते. त्यामुळे तात्पुरती मंदी संपल्यानंतर भारतात पुन्हा मोठ्या प्रमाणावर भरती सुरू होऊ शकते. मंडळी, जर तुम्हीही IT क्षेत्रात असाल तर अपस्किलिंग करा. रोजच्या कामाव्यतिरिक्त AI टूल्स कसे वापरायचे हे शिकून घ्या. तुमच्याकडे इमर्जन्सी फंड्सही असायला हवे. कमीत कमी 6 महिन्यांचा घर खर्च चालेल एवढे पैसे बँक खात्यात बाजूला काढून ठेवा. सोबतच लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह राहा आणि इंडस्ट्रीतील लोकांशी संपर्क वाढवा. मंडळी, 1 लाख कर्मचाऱ्यांची नोकरी जाणं खरंच दुर्दैवी आहे. पण प्रत्येक मंदीनंतर एक मोठी तेजी येते हे नक्की. त्यामुळं गरज आहे ती फक्त काळासोबत बदलण्याची. बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं? AI मुळे नवीन संधी निर्माण होतील का? हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.